श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त। बरेचशा अशा भगिनी असतात की त्यांना मार्ग सुचत नाही, संकट येत असतात। त्यातूनच मी एक माझा अनुभव सांगते। माझ्यावर खूप मोठं संकट आलं होतं आणि ते संकटाचं निवारण स्वामींनी अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने ते मार्ग मला दाखवला आणि त्या संकटातून मला अलगद असं बाहेर काढलेलं आहे। तोच तुमच्याबरोबर मी अनुभव शेअर करते। तर त्यासाठी तुम्हाला कुठली सेवा करायची ते पण मी आज सांगणार आहे। तुम्हाला जर खूप मोठं संकट असेल तर तुम्ही एकच नियम करून घ्या आणि संकल्प करून ही सेवा करा। तुम्हाला स्वामी चरित्र संपूर्ण पुस्तक तुम्हाला एक पाठ असा रोज वाचायचा आहे। जितके दिवस तुम्हाला संकल्प करायचा आहे, 11 दिवस, 21 दिवस किंवा 108 दिवस असा संकल्प करून घ्या आणि 11 माळी नित्य नियमाने 11च माळी करायची आहे। तुम्हाला जर लवकरात लवकर संकटातून बाहेर पडायचं असेल तर 11 माळी नित्य नियमाने 1 वेळा तारक मंत्र बोलायचं आहे, ते पाणी पूर्ण घरात शिंपडायचं आहे। आणि दुसरं म्हणजे आपल्याला आपल्या कुलस्वामिनी म्हणजे सप्तशती पाठातला एक अध्याय रोज वाचन करायचं आहे, पठण करायचं आहे। तो पण एक लय आणि एक आवाजात आणि एकच वेळ ती बांधून ठेवायची। आपली जी सेवा असते ती 5-10 मिनिटं इकडं तिकडं किंवा अर्धा तास इकडं तिकडं झाला तरी चालेल। अतिशय सुंदर अशी तुम्हाला अनुभूती येईलच स्वामींची आणि तुमचं जे संकट आहे ते बाहेरच्या बाहेर निघून जाईल आणि स्वामी तुम्हाला त्या संकटातून अलगद असे बाहेर काढतील। आपला कुठलाही प्रश्न स्वामींपुढे जाण्याचा आपल्याला वेळ येत नाही आणि स्वामी आपल्याला बाहेर काढतात, आपल्याला अलगद त्या संकटातून दूर करतात आणि आपल्यावर आलेलं संकट ते निवारण होतं। तर अशा पद्धतीने ही सेवा नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। ज्याला या सेवेची अत्यंत गरज आहे तो लवकरात लवकर ही सेवा करेल आणि आपले स्वामी भक्त जुळतील आणि त्यांना सुद्धा मार्ग दिसेल। ही स्वामींची इच्छा आहे आणि स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात। त्यांचं एकच वाक्य लक्षात ठेवायचं, भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। वेळ लागतो पण स्वामी नक्की आपली मदत करतात। हा मला आलेला अनुभव तो मी तुमच्याबरोबर शेअर केला। श्री स्वामी समर्थ। स्वामी सेवा करा, स्वामी सेवेकरी व्हा, माणूस जपा, माणूस शिका। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।